तुमचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांनी कधी त्या अर्गोनॉमिक बेडवर कधी काही होतं का? किंवा जे काही ते त्यावेळेस ते सगळे झोपले, त्यांना किती पाठचे दुखणे होते किंवा मानेचे दुखणे होते? नाही. ते ज्यावेळेस आपल्या घरी येऊन आपल्या त्या अर्गोनॉमिक बेडवर झोपायला लागल्यावर त्यांना आता मान आणि पाठ दुखायला लागले. म्हणजे एवढे दिवस कॉटनच्या गाद्यांवर झोपून त्यांना कधीच काही त्रास झाला नाही. म्हणजे त्या कॉटनच्या गाद्या काही वाईट नव्हत्या, त्या चांगल्याच होत्या. फक्त प्रॉब्लेम असा की आपण कंटाळा करतो ज्यावेळेस ते कॉटन त्याचे बुचके फॉर्म होतात, ते पाणी लागून किंवा काय, तर आपण गादी पलटतो आणि ते सगळी खराब झाल्यावर पण त्या गादीवर झोपताना मग पाठ दुखते आणि मग आपण म्हणणार ती गादी चुकीची. अरे ती गादी चुकीची नाही, तिला परत ते कापूस भरून आणा. पण आजकाल झालं काय, आजकाल तो तसा जाड कापूस भेटणं बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मग वेगवेगळे मॅट्रेसेस निघायला लागले का, तर तो तसला कापूस मिळत. बेस्ट राहील की आपण तसल्या कापसाची गादी बनवून घेणं ते सर्वात चांगलं. नाही तर थोडं फर्म बेड असलेला चांगला, म्हणजे एकदम मऊ पण नाही, झोपलो की आपल्या आकारानुसार शरीर रचनेनुसार ते बेड बदलतो, हेही चुकीचं आहे. अगदी कडक पण नको, मग खालीच झोपा. थोडं फर्म असलेलं, म्हणजे जसे आपण कॉटनच्या त्या आपल्या कापसाच्या त्या गाद्यांवर झोपायचो ते किती छान. म्हणजे आणि ह्या तुम्ही महागड्या 50-50 हजाराच्या गाद्या आणताय, त्यांना ह्या रूममधून त्या रूममध्ये थोडं वाकवलं की ते खराब होऊन जातात. 50,000ची गादी तुम्ही रिप्लेस कराल का लवकर? नाही.